तर नमस्कार पब्लिक. तर कशा आहे सर्व. तर तुम्हाला नवीन शेळीपालन सुरू करायचं आहे तर तुम्ही एकदम करेक्ट व्हिडिओवर आलात. तर तुमचं आपल्या जगदंबगड फार्म आधुनिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तुम्ही आज एकदम शेळीपालनाबद्दल तुम्ही नवीन शेळीपालन सुरू करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही एकदम करेक्ट व्हिडिओवर आलात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला आता काही अडचण टेन्शन घ्यायची गरजच नाही. त्यामुळं आपण आता मित्रांनो तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनाबद्दल पूर्ण नॉलेज देणार आहोत आणि आपण सिरीज पण स्टार्ट करणार आहोत एक मित्रांनो. आणि तुम्हाला जर नवीन शेळीपालन सुरू करायचं असेल तर तुम्ही स्टार्टिंगला 2 किंवा लईतले 3 शेळ्या, म्हणजे माझ्या म्हणण्याने तुम्ही 2 शेळ्या तुम्हाला ज्या जातीत करायचं आहे त्या जातीत तुम्ही 2 शेळ्या खरेदी करा आणि त्यावरच अनुभव घ्या मित्रांनो. जसे की मी बी घेताना 4-5 शेळ्या घेतल्या होत्या. 1-2 घेतल्या असते तर परवडलं असतं मला बी. पण ते तुम्ही काय करा, घेताना जास्त घेऊ नका. मी जसे घेतले तशा घेताना 2च घ्या नवीन जर असाल तर. आणि तुम्हाला पहिल्यापासून जर अनुभव असेल तर तुम्ही 10 घेतले तरी काय अडचण नाही. पण अनुभव जर नसेल तुम्हाला तर तुम्ही 2च घ्या मित्रांनो. कारण की पुन्हा खूप अडचण येतात. नवीन असलं की माहीत नसतं, काही नसतं, कसं काय असतं शेळ्याचं, कसं काही नाही. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 2च शेळ्या खरेदी करा. आणि तुम्हाला आपण पूर्ण शेळी पालनाबद्दल आता नॉलेज देत राहणार आहोत मित्रांनो. सलग 3 महिने मित्रांनो आपण बोकड सुधारवण्याची सिरीज स्टार्ट करणार आहोत. 90 दिवसाची मित्रांनो. डे 1 ते डे 90 पुरतं आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत 3 महिन्याची. तर आपली सिरीज लवकरच येणार आहे पब्लिक. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची ती घंटी पण दाबून ठेवा. जो आपला नेक्स्ट लगेच सिरीज स्टार्ट होईल त्या दिवशी लगेच तुम्हाला मेसेज पडेल आणि तुम्हाला कळेल की आपली आपली अशी अशी बाहेरची सिरीज स्टार्ट झाली आहे मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही आपलं सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर तुम्हाला शेळीपालन सुरू करायचं असेल तर तुम्ही काय करा, असं म्हणजे जास्त खर्च करूच नका स्टार्टिंगला. तुम्ही एकदम साधं तुमचं आता 4-2 तर पत्रे असतातच घरा बाहेर आसपास तुमचे जनावरांचे गायचे, तेच जास्त शेडवर पण खर्च करू नका मित्रांनो. आपलं हे तसं जुनंच आहे. आपण पण करताना काही रुपये पण खर्च केला नव्हता. हे माझ्या वडिलांनीच बांधून ठेवलेलं आहे रानात. हे रानात आहे सध्या गावात आमचं, तिकडं दुसरं घर आहे. आणि हे पहिल्यांदाच बांधून ठेवले असल्यामुळं इथं माझं 0 रुपये खर्च झालेलं आहे, हे बघू शकता. आणि ह्याच्यात आपण एक 5 ते 10 शेळ्या ती शेळ्याचंच म्हणते कोंबड्याचं पालन पण केलेलं आहे. ह्याच्याविषयी पण तुम्हाला ते कशामुळं केलं आहे शेळ्यात मी 5 ते 10-15 कोंबड्या आहेत, त्या जास्त बी नाहीत. आणि ते कशासाठी केलं आहे हे पण मी तुम्हाला त्या सिरीजमध्ये पूर्ण डिटेल सांगणार आहे. बोकडं नेमकं हे बी कशासाठी केलं आहे तर तुम्हाला टोटल माहिती मी देणार आहे शेळीपालनाबद्दलची. तर त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागत आहे भावांनो. आणि मराठी मुलाला तर सपोर्टची तुमची खूप गरज आहे. कारण की आपले 200 सबस्क्राईब झालेले आहेत मित्रांनो एका महिन्याच्या आतमध्ये. आणि आपल्याला लवकरच 1000 पण कंप्लीट करून टाकायचे. तर त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपण पूर्ण शेळीपालनाचं सिरीज स्टार्ट करणार आहोत आता. हे बघू शकता, माझ्या शेळ्या पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकते इकडं आणि इकडं पण बघू शकता. आता मी शेळीपालन सुरू करायचं असल्यामुळं पण ब्रीडिंगसाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही आता करतानाच काय माहिती का पब्लिक, तुम्ही त्यामुळे आता तुम्ही 2 शेळ्या घेतल्या त्यातलाच एखादा विकण्यापेक्षा पैसे होण्यापेक्षा त्यातलाच एखादा घरीच तयार करून तुम्ही, म्हणजे तुम्हाला लावण्यासाठी दुसरीकडे अडचण येणार नाही. असेल शेजारीचं बोकड तर काही अडचण नाही. पण जर तुमच्या अडचण असेल लावण्याची, कुणी देत नसेल काही नसेल तर तुम्ही बोकड एक, आता मी इकडं पण एक बिट्टल जातीचं बोकड आणलेलं आहे. हे तुम्हाला आता हे बघू शकता, हे बिट्टल जातीचं आपण आता ते लय 4 महिन्याचं आहे. आणि अजून त्याला 5-6 महिने सांभाळलं की तो लागवडीला की लागवडीला की योग्य होतो मित्रांनो. तर त्यामुळे आपण आधीच सेटअप करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला पूर्ण सिरीज आपली लवकरच येत आहे. तर आपण 4-5 दिवसाच्या आता सिरीजवर सध्या म्हणजे काम चालूच आहे त्या सिरीजवर. थंबनेल वगैरे कसं काय नाही. त्यामुळे आपल्याला सपोर्टची खूप गरज आहे भावांनो. त्यामुळे आपल्याला सपोर्ट करा. कारण की तुमच्यासाठी मी सिरीज स्टार्ट करायला लागलो, नाही तर मला काही गरज बी नव्हती सिरीज स्टार्ट करायची. पण तुमच्यासाठी म्हणजे 4-2 शेळी पालकांना माझं हे म्हणजे माझं म्हणणं काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायसाठी मी ही सिरीज स्टार्ट करणार आहे पब्लिक. तर आपली सिरीज तुम्हाला तर माहीतच झालं आहे. तर ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता, तो फक्त निस्ता ह्याच्यावर बनवला होता की आपली सिरीज लवकर येत आहे. तर म्हणजे 1-2 दिवसच झाले बनवलेलं ते पण. आणि तो पण जाऊन बघा. आणि त्यात आता बोकड मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण कोणता घेतला होता. हा घेतला होता मित्रांनो
तर आता आपण ते थोडं बदल करू, बिट्टलचं घेऊ वाटलंच तर तुम्ही कमेंट केला या व्हिडिओमध्ये आपण कोणचं बिट्टल जातीचा मेल आहे आपल्याकडे, एक शिरोईचा आहे आणि एक गावरांचा आहे. तर तुमच्या म्हणण्यावर आपण तो बोकड ब्रिडिंगसाठी कोणचा पण एक आपल्याला कमेंट करा, त्याच्यावर आपण सिरीज स्टार्ट करू. आता 3 जातीवर तुम्हाला कोणत्या जातीवर डिटेल पाहिजे, तुम्ही गावरान करतात, शिरोई करतात, बिट्टल करतात, हे 3 जाती माझ्याकडे आहेत. त्यामुळे ह्याच्यातलं तुम्ही कोणची पण एक जात सांगितली तरी काय अडचण नाही. ह्याच्या पलीकडे जरी तुम्ही सांगितली उस्मानाबादी कोणचं तर काठेवाडी, तर ते पण तुमच्यासाठी आपण एक बोकड आणून त्यावर सिरीज स्टार्ट करू. पण तुम्ही आपल्या व्हिडिओला ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला जास्तीत जास्त 1K सबस्क्राईब झाले मित्रांनो, अजून भारी भारी पूर्ण तुम्हाला अशी माझं पूर्ण शेळीपालनातला अनुभव देईन मित्रांनो मी. त्यामुळे आता मी ह्या गावरांचं सध्या गावरांच्या काही शिरोई शेळ्या आहेत आणि मी आता बिट्टलचं पण करणार आहे मित्रांनो, कारण की बिट्टलला खूप मागणी आहे. तर हे बघू शकता माझं शेळीपालन, तर बिट्टलला मागणी, त्यामुळे ते पण करणार आहेत आपण. आणि हे कोंबड्याचं सांगू होतं तुम्हाला, तर हे बघू शकता. तर हे कोंबड्याचं करण्यामागचं एकच कारण आहे, जे ह्याच्यात गुचिड ते होतात मित्रांनो, तर शेळ्यांना त्याला आता जे खाली पडतात ते होतात पिसवा वगैरे, तर ते काय होतं ते होत नाहीत मित्रांनो ते असल्यावर, कारण कसं ते कोंबड्या खातात मित्रांनो. त्यामुळे ते खास त्यासाठी केलं आहे मी. आणि काय नाही 4-2 अंडे पण निघतात ते पण होते. तर पण आपण स्पेशल हे मी फक्त शेळ्यांसाठी ते कोंबड्या आणलेले आहेत, फक्त शेळ्यांसाठी आणलेले आहेत. कारण की आता असे बघू शकता तर तुम्हाला कोणत्या शेळीचं सकट गोचिड दिसणार नाही आपल्या इथं. आणि त्यांना काय औषध सकट लावलं नाही, जसं मी शेळ्या आणल्यात का औषध नाही, पिसाची पावडर नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही मित्रांनो. तरी पण आपल्या शेळीला गोचिडच दिसत नाही, कारण की त्याचा मेन मुद्दा म्हणजे हा कोंबड्याचा. त्यामुळे तुम्ही तर पूर्ण तुम्हाला सिरीज सांगणारच आहे मी, कसं कसं करायचं शेळीपालन, नवीन शेळीपालन सुरू करायचं आहे तुम्हाला, तर ते पण बघू शकता. त्यामुळं पूर्ण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, पूर्ण माहिती देणार आहे मी. कारण की व्हिडिओ बी जाणं तुमच्यासाठी बनावं लागलं, मी व्हिडिओ बनायला बी नवीन आहे. त्यामुळं पण तसं म्हणा आपल्याला व्हिडिओ बनायला पण जमते, तर पण नवीन असल्यामुळं जरा थोडंफार मागं पुढं होते तर वर शब्द, तर त्यामुळे तुम्ही तेवढं समजून घ्या मित्रांनो. तर धन्यवाद. काही नाही, आपली सिरीज लवकरच येत आहे, त्यामुळे काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल आयकॉन आणि व्हिडिओचा लाईक करून टाका मित्रांनो. तर काही नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर लवकरच सिरीज घेऊन येतो आपल्या सेवेत. तर धन्यवाद, बाय बाय.